संकल्पाची बीज जेव्हा मातीखाली रुजतात तेव्हा त्यातच भविष्याचा वृक्ष लपलेला असतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव शंतनू जोशी आहे व मी इयत्ता 6वी ब मध्ये शिकतो. आज मी थेंबे थेंबे तळे साचे या सुंदर व अर्थपूर्ण म्हणीवर बोलणार आहे. ही म्हण म्हणजे फक्त शब्दांची म्हण नव्हे, ती एक संकल्पाची, चिकाटीची व आत्मविश्वासाची शिकवण आहे आणि हेच यशाचे गुपित आहे. आयुष्यात प्रत्येकाला मोठं व यशस्वी व्हायचं आहे, पण त्या मोठ्या यशाची सुरुवात कुठून होते हे ठाऊक आहे का? ती सुरुवात होते मनाचा पक्का निर्धार व त्यासाठी केलेल्या छोट्या प्रयत्नांपासून. आज आपण मोठमोठ्या यशस्वी व्यक्तींच्या यशाची गोष्ट वाचतो व बघतो. जग फक्त मोठं यश पाहते, पण त्या यशाच्या मागे लपलेलं गुपित आहे त्यांनी दिवस रात्र एक करून केलेले अथक परिश्रम व थेंब थेंब साचलेले संयमात. उदाहरणार्थ, जर आपल्याला परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतील तर फक्त शेवटच्या दिवशी अभ्यास न करता रोज अभ्यास केला तर चांगले गुण मिळतात. तसंच एखादा खेळाडू जो रोज सराव करतो त्याचं कौशल्य व आत्मविश्वास रोज वाढत जातो व तो स्पर्धेत उत्तम यश मिळवतो. मोठा वटवृक्ष हा सुद्धा रोज थोडा थोडा वाढत छोट्या रोपट्यापासूनच तर बनलेला असतो. अनेक ओहळ एकत्र येऊन मोठी नदी बनते, अनेक विटा जोडून मोठी इमारत तयार होते. पैशाची बचत पण तसंच. रोज पैसे वाचवले तर मोठी रक्कम जमा होते जी भविष्यात उपयोगी पडते. इतिहासात डोकावून पाहिले तर शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं तर एका रात्रीत नव्हे, एक एक किल्ल्यावर विजय मिळवत एक एक माळा जमा करून त्यांनी मोठं सैन्य तयार केलं व एक एक लोकांच्या मनात विश्वास पेरत त्यांनी हे स्वप्न साकार केलं. अजून एक उदाहरण देते. भारताच्या लहान गावात दशरथ महानजी नावाचा माणूस राहायचा. एका दिवशी त्याची पत्नी आजारी पडली. वेळेत रुग्णालय न पोचता आल्यामुळे तो तिला त्याच्यातून वाचवू शकला नाही, कारण रुग्णालय खूप दूर होते आणि मध्ये होता डोंगर. या दुःखातून त्याने निर्धार केला की हा डोंगर फोडायचाच. फक्त हातोडा आणि चिमणी घेऊन 22 वर्ष सातत्याने डोंगर फोडून त्याने रस्ता बनवला, ज्याने गावकऱ्यांना शाळा, रुग्णालय, बाजार सर्वच जवळ आलं. या सर्व उदाहरणांमधून आपल्याला एक शिकवण मिळते की मोठं यश मिळवायचं असेल तर मोठा बदल न करता छोटे छोटे बदल व सूक्ष्म सवयींचा सातत्याने सराव करणं महत्त्वाचं ठरतं, कारण थेंबे थेंबे तळे साचे. धन्यवाद.